ह्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये हे जे व्याधी आहेत ना, हे व्याधी ना अनुक्त व्याधी असं म्हटलं जातं. म्हणजे आयुर्वेद शास्त्र एवढं महान आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या व्याधींचं वर्णन पूर्वीच्या काळी सुद्धा वर्णन आलेलं होतं. पण काही काही रोग असे असतात, की आता बघा, की आपण आता कोविड सारखा आजार बघितला किंवा हे वेगवेगळे जे आजार येत आहेत, HIV सारखे आजार आहेत, ते त्या काळी होते का? नव्हते का? होते. पण त्याची नावं वेगळी होती आणि 4,000 5,000 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये येणारी जी लक्षणं होती, ती लक्षणं सुद्धा वेगळी होती. तर ती ह्या ज्या अशा व्याधी आहेत त्यांना अनुक्त व्याधी ह्या कॅटेगरीमध्ये त्यांनी घातलेलं आहे. अनुक्त म्हणजे ज्याचं नाव नाही, उक्त नाही. तर ह्या व्याधी पण त्याची लक्षणं आहेत आणि मग त्या लक्षणानुसार आपण त्याची ट्रीटमेंट करतो. म्हणजे पूर्वीच्या काळी बघा गंडमाला असं ना वर्णन असायचं. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा काही ह्याच्यातले जे प्रकार आहेत त्याला गंडमाला असं पण म्हटलं जातं किंवा अवटुका ग्रंथीशोथ म्हणजे ही जी थायरॉइडची ग्लँड आहे जी फुलपाखरासारखी आपल्या मानेच्या बाजूला आहे त्याला अवटुका ग्रंथी किंवा मी जे म्हटलं की आपल्याला पुढे गॉयटर होतो त्याला अवटुका ग्रंथी शोथ असं सुद्धा म्हटलं जातं. शोथ म्हणजे सूज. आणि मग त्या प्रत्येक आजाराची जी चिकित्सा असते ती त्या त्या ह्याच्यानुसार वेगळी होत जाते. आपण इथे जेव्हा बघतो की हा आजार एखाद्याला झाला किंवा ह्याच्या लेवल्स वाढल्या तर त्याला जे सिमटम्स होतात तर ह्या ठिकाणी फार महत्वाचा एक आपण चिकित्सा सूत्र जर बघितलं त्या ठिकाणी आहार, विहार, आचार आणि विचार अशा 4 गोष्टींवरती याची चिकित्सा पूर्णपणे आधारित असते. आहार हा खूप महत्वाचा रोल प्रत्येक गोष्टीमध्ये करत असतो. विहार म्हणजे आपण काय वागतो, कसं वागतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जी दिनचर्या असते, ती दिनचर्या आपण कशी घेतो, हे सगळं आपण विहार ह्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर योगशास्त्राची पण जोड ह्याच्यासाठी अतिशय महत्वाची असते. आणि मी योगशास्त्राची जोड अशा पेशंटना खूप जास्ती प्रमाणामध्ये सांगते. म्हणजे औषधांच्या बरोबर, आहाराच्या बरोबर आणि त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला होताना दिसतो. आणि विचार म्हणजे ह्या ठिकाणी स्ट्रेस लेवल ज्या असतात, त्या जेव्हा एवढ्या जास्ती प्रमाणात वाढलेल्या असतात, तर त्या कमी करण्यासाठी तुमचे विचार जे असतात ते कमी करण्यासाठी त्याची पण खूप गरज असते. तर इथे आहार जेव्हा आपण घेतो, तर आज मी एक थोडासा एक वेगळा मुद्दा सांगणार आहे. म्हणजे आहार तर तुम्हाला कसा घ्यायचा आहे मी सांगणारच आहे. पण हा एक वेगळा मुद्दा आणि हा सगळ्याच आजारांच्या बाबतीत किंवा आपल्याला आजार होऊ नयेत यासाठी फार महत्वाचा मला वाटतो. म्हणजे बघा पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये तांब्याची, पितळ्याची भांडी आपण वापरत असू. लोखंडाची कढई आपण वापरत असू, लोखंडाचा तवा आपण वापरत होतो. आणि ह्या गोष्टींमुळे आपलं आरोग्य हे अतिशय सुस्थितीत राहत होतं. पूर्वीच्या काळी अॅल्युमिनियम हा धातू खूप कमी प्रमाणात वापरला जात होता. पण जेव्हा जेव्हा हे सगळ्या धातू आणि नॉनस्टिकची भांडी ह्या जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये तुमच्या फास्ट लाईफमध्ये जेव्हा याचा तुम्ही वापर करायला लागलात, तुम्ही विचार करा तेव्हापासून हे आजार यायला लागले का हो? आणि मी म्हणेन हो. म्हणजे आपल्या पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये पूर्णपणे आपण तांब्याची, पितळ्याची भांडी वापरत होतो. त्या तांब्या पितळ्यांच्या भांड्यांना आपण कलई लावत होतो. ह्याचा एक फायदा काय होतो, की ह्याच्यामध्ये आपण जेव्हा अन्न शिजवतो, तर ते अन्न शिजवलेलं असतं, त्याची चव तर चांगली राहतेच आणि त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात, त्याच्यामध्ये जी पोषक घटक असतात, ते टिकून राहतात. आणि ह्या ठिकाणी कलई लावणं पण खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल कलई लावून मिळत नाही. पण ज्या दुकानात आपण भांडं विकत घेतो तिथे कलई लावून मिळते. मी ठाण्यात राहते. आमच्याकडे अजूनही ठाण्यामध्ये कलई लावून मिळतात किंवा तुम्ही दुकानदाराकडे गेलात तर तुम्हाला कलई लावून मिळेल. इथे अजून एक पुढची टीप अशी सांगेन, की जर भांड्याला कलई नसेल, तर त्या भांड्यामध्ये तुम्ही आंबट गोष्ट घालू नका किंवा आंबट गोष्ट घालून तुम्ही समजा जर शिजवलं, तर ते अन्न तुम्ही लगेच काढून ठेवा. म्हणजे त्याच्यामध्ये अन्न कळकण्याची भीती नसते. तांब्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हाच प्रकार आहे. लोखंडाच्या म्हणजे आपण जेव्हा पालेभाज्या करतो, तेव्हा लोखंडाच्या कढईत जर केल्या, तर त्या पालेभाज्यामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या लोखंड जे एवढं आपल्याला शरीराला आवश्यक आहे, तेवढं लोहाची मात्रा जी असते ती आपल्याला त्या गोष्टीतनं मिळत असते. आपण जेव्हा पोळी, भाकरी लोखंडाच्या तव्यावर करतो,
तेव्हा त्याला एक छान खरपूस चव असते बघा. आणि हा जो गुणधर्म असतो तो त्याच्यामधल्या लोहामुळे येत असतो. आणि आपण त्यासाठी बघा हल्ली मातीचे तवे सुद्धा मिळतात, मातीची भांडी मिळतात. आणि ह्या सगळ्यांचा जर आपण आपल्या अन्न शिजवण्यासाठी जर प्रयोग केला, तर त्या आहाराचा आपल्याला 100% उपयोग होईल. आणि तुम्ही जेव्हा जेवण तयार करता, तेव्हा परत एक महत्वाची गोष्ट अशी असते, की ते अन्न परत परत गरम करायचं नसतं. कारण तुम्ही अन्न जेव्हा गरम करता, तर त्यावेळेला ते अन्न परत गरम केलं तर त्याच्यामध्ये जेवढी पोषण मूल्य शिल्लक असतात, ती उडून जातात. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे, की आपण अन्न कसं शिजवतो, कुठच्या भांड्यात शिजवतो, ते किती वेळ शिजवतो. म्हणजे काही गोष्टी असतात त्या आपण फक्त तेलावरती परतून करायच्या असतात किंवा वाफवून करायच्या असतात. म्हणजे त्या गोष्टी तशा जर शिजवल्या तर त्याच्यातली पोषण मूल्यही आपल्याला टिकून राहतात, मिळतात, शरीराला लागतात. यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टी गृहिणींना वेगळ्या सांगायला नकोत. पण हल्लीचं आपलं फास्ट लाईफ एवढं झालंय आणि ह्या फास्ट लाईफमध्ये आपल्याला सगळं पटापट, प्रत्येक गोष्ट फास्ट हवी असते. म्हणजे आत्ता अर्धा तासात मला सगळा स्वयंपाक करणं गरजेचं आहे. मग मी कुकरमध्ये एकदा खाली भात लावते, वरण लावते, त्याच्यावरती मी सगळ्या भाज्या लावून टाकते, वेगळी फोडणी केलेली असते आणि बाहेर काढलं, कुकर उघडला, सगळं मिक्स केलं की माझं जेवण तयार. पण इथे थोडासा वेळ जर आपण आपल्या स्वयंपाकासाठी दिला, तर आपलं आरोग्य हे नक्की टिकणार आहे. म्हणजे मी जसं डायबिटीसच्या व्याख्यानामध्ये सांगितलं होतं, की भात हा बाहेरच शिजवला पाहिजे. तसं अन्न हे आहे, हे योग्य प्रकारे, योग्य त्या पातेल्यामध्ये, योग्य त्या भांड्यांमध्ये शिजवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे कुठची भांडी वापरावी त्याच्यासाठी एक वेगळ्या व्याख्यानाचा विषय होईल. पण मला हा महत्वाचा वाटला म्हणून मी या ठिकाणी थोडीशी त्याबद्दल माहिती सांगितली. आणि इथे मात्र एक सांगते, की अॅल्युमिनियम सारखेच जे धातू असतात, हिंडालियम सारखे धातू असतात, त्याच्यामध्ये तुम्ही दूध तापवू नका, त्याच्यामध्ये भात शिजवू नका. त्यामुळे आपल्याला शरीराला ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या मिळत नाहीत. म्हणजे तुम्ही इथे नक्की जर वापरत असाल, तर तुम्ही आता हळूहळू बदल करा. आपल्या घरात पातेलं नसेल किंवा आपण जर माळ्यावरती टाकली असतील, तर ती नक्की खाली काढा. त्याचा आपल्या जेवण बनवण्यासाठी नक्की उपयोग करा. ह्या ऑनलाईन व्याख्यानांचा एक फायदा पण असतो आणि एक तोटा म्हणजे आपल्या समोर ना कुठचा प्रेक्षक आहे, कुठच्या वयोगटाचा आहे, हे पटकन समजत नाही. पण इथे मला एक कळकळीने असं सांगावसं वाटतं, की जर इथे माझ्यासमोर तरुण मुलं नसतील, तर माझ्यासमोर जे लोकं आहेत, त्यांनी आपल्या तरुण मुलांना, आपल्या सुनांना, आपल्या मुलींना ह्या गोष्टी जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे ही व्याख्यानं ना खरी तर त्यांच्यापर्यंत जाणं खूप गरजेचं असतं, की आपण काय अन्न खातो आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठचे आजार होतात. म्हणजे जंक फूड हा तर पुढे मी सांगतेच आहे, खूप मोठा मुद्दा होतो, की ज्याच्यामुळे आपल्याला नानाविध व्याधी होत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत, त्याच्या पुढच्या पिढीचं आरोग्य टिकण्यासाठी पुढे पाठवणं खूप गरजेचं आहे. तर हे झालं भांड्यांबद्दल, म्हणजे कुठचं भांडं आपण आपल्या जेवण शिजवण्यासाठी वापरणं गरजेचं आहे. आणि मग हे ह्याच्यामुळे फक्त तुमचं थायरॉइडचंच फंक्शन सुधारतं असं नाही. तर तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं कार्य जे असतं ते योग्य प्रकारे सुचारू रूप से सुरू राहतं. म्हणजे बघा पूर्वीच्या काळी आपण तांब्याच्या भांड्यामध्ये आपण पाणी साठवून ठेवायचो आणि प्रत्येकाच्या घरात चांदीचं तांब्या भांडं असायचं. तर तुम्ही चांदीच्या तांब्यात पाणी वापरून म्हणजे ठेवून ते पाणी का नाही वापरू शकत? आपलं आरोग्य टिकवण्यासाठी ह्या अतिशय महत्वाच्या टिप्स आहेत. आणि मग जर डॉक्टरांच्या मागे लागून डॉक्टरांना आपण जर पैसे देत बसलं आणि आपलं आरोग्य आपण जर धोक्यात आणलं, त्याच्यापेक्षा ह्या गोष्टींचा जर वापर केला, तर आपलं आरोग्य जे आहे ते खरोखरच आपण चांगल्या प्रकारे निरोगी असं जगू शकू. तर हे झालं आपल्या भांड्यांबद्दल. तर आता सगळ्यांच्या मनामध्ये महत्वाचे प्रश्न असतात, की मी आहार काय घ्यावा? तर इथे आहार म्हणजे बघा, इथे महत्वाचा मुद्दा असा असतो, की आपण जे जंक फूड घेतो ना, म्हणजे आपली मुलं पण आणि आपल्या घरात आलं तर आपण सुद्धा. ह्या जंक फूडमुळे आपल्याला सगळे आजार होत असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण पोळी, भाजी, वरण, भात हा जो आहार घेत असतो, तोच आहार घेणं खूप गरजेचं आहे. आणि तो आहार घेताना सुद्धा तुम्ही तो ताजा घेणं गरजेचं आहे. ह्या ठिकाणी जेव्हा
थायरॉइडचा आजार होतो तेव्हा मी काय खावं बरं असं जेव्हा डॉक्टरांकडे येऊन ते विचारतात तेव्हा तुमच्या गोष्टीतनं आपल्याला आयोडीन जास्ती प्रमाणात मिळतं. कारण आपण जेव्हा आहार घेतो तेव्हा त्याचं शरीरामध्ये ऍब्झॉर्प्शन होणं, शोषण होणं सुद्धा खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपण जो आहार घेतो त्याच्यामध्ये आयोडीनची मात्रा किती आहे हे बघणं गरजेचं असतं. मग वेगवेगळ्या पालेभाज्या त्या सगळ्यांमध्ये आपल्याला आयोडीनचं प्रमाण पुरेसं असतं. आणि मग त्या पालेभाज्या मी म्हटलं तसं की पालेभाज्या या वाफेवरती आपण शिजवायच्या असतात. गरज पडेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण त्या शिजवायच्या असतात. त्या झाकून शिजवायच्या असतात. काही पालेभाज्यांना जास्ती तेलाची फोडणी देणं गरजेचं असतं. आणि मग ती तेलाची फोडणी म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या मिळतात. अगदी मेथीपासून आंबट चुका, चाकवत, इथे चवळई ह्या सगळ्या ज्या असतात ना या पथ्याच्या भाज्या असतात. भोळीची भाजी मिळते, मायाळूची भाजी मिळते. आणि मग त्या जेव्हा पालेभाज्या असतात तेव्हा त्या कुठच्या कॉम्बिनेशन बरोबर आपण बनवतो हेही बघणं महत्वाचं असतं. म्हणजे भोळ किंवा मायाळू ह्या भाज्या ज्या असतात त्या थोड्याशा तूप जिऱ्याच्या फोडणीवरती जर आपण केल्या आणि त्याच्याला थोडंसं डाळीचं पीठ लावलं म्हणजे बघा इथे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स याचा बॅलन्स साधला जातो. आणि त्याच्यामध्ये छान जर तुम्ही साईचं ताक घातलं तर अतिशय चविष्ट अशी भाजी बनते. आणि ती आपलं थायरॉइडचं फंक्शन सुधारायला सुद्धा खूप चांगली मदत होते. ह्या ठिकाणी थायरॉइडचं फंक्शन सुधारण्यासाठी सेलेनियम ह्याची खूप आवश्यकता असते. बरं हे सेलेनियम कशातनं मिळतं बरं आपल्याला? तर आपल्याला दुधामधनं मिळतं, दुग्धजन्य पदार्थातनं मिळतं. त्याच्यानंतर हे जे सेलेनियम असतं ते आपल्याला वेगवेगळ्या नट्समधनं मिळतं. म्हणजे आपण अक्रोड असतात, अक्रोडमधनं सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सेलेनियम मिळतं. आणि हे जे अक्रोड असतात म्हणजे आपण म्हणतो की त्या अक्रोडचा जो शेप असतो तो बघा त्याच्यावरती गायराय आणि सलकाय म्हणजे त्याच्यावरती अशा फटी असतात किंवा त्या ज्या वरती अशा ज्या वळ्या वळ्या असतात. आपल्या मेंदूमध्ये पण तशाच बळकट्या असतात. आणि आपल्या मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी आपण त्या अक्रोडांचा उपयोग करत असतो. त्याच अक्रोडचा उपयोग करून आपण आपल्या थायरॉइडचं फंक्शन खूप चांगल्या प्रकारे आपण सुधारू शकतो. आपलं जेवण झालं की पूर्वीच्या काळी आपल्याकडे विड्याचं पान खायची चांगली सवय होती. ती आताही तुम्ही अतिशय परत आपण ह्या चांगल्या सवयी जर पुनरुज्जीवित केल्या ना तर त्याने आपलं आरोग्य सुधारतं. मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स ज्या असतात म्हणजे बघा पंकिन सीड्स असतं म्हणजे भोपळ्याच्या बिया असतात, चिया सीड्स असतात. म्हणजे आपण जर गुगलवरती बघितलं तर आपल्याला दिसतं की चिया सीड्सचा वापर आपण करू शकतो. तर या चिया सीड्स ज्या असतात त्या तुम्ही जर पाण्यात भिजत टाकल्या जसं आपण तुळशीचं बी किंवा सब्जाचं बी पाण्यामध्ये भिजत घातलं की ते खूप पटकन फुलतं. म्हणजे तुळशीचं बी भिजायला थोडा वेळ लागतो पण सब्जाचं बी एकदम पटकन फुलतं. तसंच चिया सीड्स जे असतात ते चिया सीड्स पण पाण्यामध्ये खूप जास्ती लवकर फुगतात. मग हे चिया सीड्स जे असतात ते तुम्ही रात्रीच्या वेळेला साधारणपणे एक चमचाभर एवढं अगदी म्हणजे 3 ते 5 ग्रॅमचा चमचा असतो आणि साधारणपणे पाव ते अर्धा कप पाण्यामध्ये त्या चिया सीड्स भिजत टाकायच्या आणि मग सकाळी त्या फुगतात. मग त्या तुम्ही तुमच्या थोड्याशा स्मूदीमध्ये पण तिथे तुम्ही स्मूदी वापरताना त्याच्यामध्ये दुधाचा वापर आयुर्वेदानुसार फळं आणि दूध हे निषिद्ध सांगितलंय. पण तुम्ही त्या स्मूदीमध्ये तुम्ही थोडीशी पालेभाजी, थोडंसं फळ आणि चिया सीड्स असं जर तुम्ही घेतलं तर ते तुमच्या थायरॉइडचं फंक्शन सुधारायला खूप चांगलं काम करतं. तर मी तुम्हाला सांगत होते की आपण जेवल्यानंतर आपण जो विडा खायचो तर त्या विड्याबरोबर आपण जो मुखवास खातो तर त्या मुखवासमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बिया घालू शकतो. आणि ह्या ठिकाणी आपण सूर्यफुलाच्या बिया वापरू शकतो. या सूर्यफुलांच्या बियांमध्ये सुद्धा सेलेनियम असतं. भोपळ्याच्या बियांमध्ये असतं, टरबुजाच्या बियांमध्ये असतं, खरबुजाच्या बियांमध्ये असतं. याला आयुर्वेदामध्ये खूप छान शब्द आहे की चतुर्बीज. चतुर म्हणजे 4 आणि बीज म्हणजे त्याची बिया. आणि ह्या चतुर्बीजाचा उपयोग तुमच्या बुद्धिवर्धनासाठी पण होतो. म्हणजे हे शास्त्र एवढं महान आहे ना म्हणजे एक पे एक फ्री. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट समजा खाल्ली तर त्याने तुमचं आरोग्य एखाद्या आजारासाठी जर तुम्ही ते घेत असाल तर तुम्हाला त्याच्याबरोबर तुम्हाला दुसरे जे आजार असतील ते पण बरे होतात. किंवा निरोगी असाल तर तुमचं निरोगी पण टिकवण्यासाठी ते उपयोग होतो. तर या चतुर्बीजाचा म्हणजे ह्या वेगवेगळ्या बियांचा तुम्ही तुमच्या त्या मुखवासामध्ये उपयोग करू शकता. सूर्यफुलाचा वापर करू शकता. आणि ह्या ज्या सूर्यफुलाच्या बिया असतात
तर या बिया तुम्ही किंचित भाजायच्या किंवा तुम्ही कच्च्या सुद्धा खाऊ शकता. आणि त्या तुम्ही विड्याच्या पानामध्ये घेतल्यात तर विड्याचं पान जे असतं त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं. बघा त्याचा शेप जो असतो तो हार्ट शेप असतो. आणि हार्ट शेप मधल्या ज्या बिया असतात त्या म्हणजे हार्ट शेप जो विड्याच्या पानाचा असतो तर तो तुमचं हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा काम करतो. म्हणजे मी जसं म्हटलं की तुम्हाला छातीमध्ये धडधड होते, पाल्पिटेशन वाढतं, तुमचा हार्ट रेट वाढतो, कधी कधी पल्स रेट कमी होतो. ह्या सगळ्यासाठी या आहारामधल्या ह्या ज्या गोष्टी असतात ना त्याचा तुम्हाला खूप छान उपयोग होतो. नंतर आपण जेव्हा बघतो की मी इथे अजून काय बरं वापरू शकेन, तर ह्या ठिकाणी जे असतं की एक तुम्हाला 2-3 नुसके पण सांगते म्हणजे आपण जेवणामध्ये काय वापरू शकतो की त्याच्यामुळे आपल्याला उपयोग होईल. तर हे जे नट्स येतात त्या नट्समध्ये ब्राझील नट्स म्हणून पण आपल्याला मिळतात. थोडे महाग असतात पण आपल्याला जर आरोग्य टिकवायचं असेल तर या ब्राझील नटचा सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. आणि हे ब्राझील नट नावाप्रमाणेच आपल्या भारतात मिळत नाहीत, बाहेर मिळतात. पण हल्ली आपल्याकडे अमेझॉन बोटाच्या क्लिकवरती असतं. आणि ते ब्राझील नट्स तुम्ही एक जरी खाल्लात, दिवसाला एक जरी खाल्लात, तरी सुद्धा ते तुमच्या थायरॉइडचं फंक्शन अतिशय चांगल्या प्रकारे सुधारायला मदत करतं. ह्या ठिकाणी हे जे ब्राझील नट असतात ते बदामासारखे दिसतात, थोडे मोठे असतात. 1, 2, 3 या ठिकाणी तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा, तुमच्या डायटिशियनचा, तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ह्या गोष्टी खाणं गरजेचं आहे. औषधं घेणं गरजेचं आहे. पण ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतात. हे जे ब्राझील नट्स असतात, हे साधारणपणे बदामाच्या चवीसारखेच असतात. आणि हे जेव्हा तुम्ही खाता तेव्हा हे तुम्ही शक्यतो कच्चे खाल्लेत तर त्याचा तुम्हाला जास्ती उपयोग मिळतो. ह्यानंतर आपल्या आहारामध्ये बघा बेरीज ज्या असतात त्या बेरीज, सगळ्या बेरीज ज्या असतात त्या तुमच्या थायरॉइडचं फंक्शन हे चांगलं ठेवतात. मग त्या बेरीजमध्ये स्ट्रॉबेरीज येतात, ब्लूबेरीज येतात, गुसबेरीज येतात. म्हणजे बघा आपण बघतो आता बाजारामध्ये सगळ्या बेरीज आपल्याला उपलब्ध आहेत. ज्या काळ्या असतात गुसबेरीज म्हणजे असे छोटे छोटे दाणे असतात त्याच्यावरती. मग त्या सुकवलेल्या सुद्धा असतात किंवा ओल्या सुद्धा असतात. ज्या वेळेला आपल्याला एखादं फळ, एखादी भाजी त्या सीझन मध्ये ताजी मिळेल ना, तेव्हा ती तुम्ही भाजी ताजी जरूर खा. ती फळं ताजी जरूर खा. आणि इथे परत हा महत्वाचा असा विचार आहे की उगाचच मी सांगितलंय म्हणून, डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून, माझ्या शरीराला ते चांगलं लागतंय, जिभेला छान लागतंय म्हणून अतिपरिचयात अवज्ञा कुठच्याच गोष्टीची करू नका. म्हणजे माझ्याकडे असे जेव्हा पेशंट येतात की मॅडम आमची मुलं ना खूप बुद्धिमान व्हायला हवी म्हणून आम्ही एवढं त्यांना बदाम देतो, आम्ही एवढे अक्रोड देतो आणि त्यांना त्याच्यामध्ये खूप छान कौतुक वाटतं, पण त्यांना समजत नाही की त्या गोष्टी अति प्रमाणात दिल्यामुळे त्यांना काय त्रास होऊ शकतो. म्हणजे हे पण फार महत्वाचं आहे की आपण त्याचं प्रमाण किती घ्यावं आपल्या आहारामध्ये. एखादी गोष्ट आवडली म्हणून आपण 2-4 वाट्या श्रीखंड खाल्लं तर चालेल का? नक्कीच नाही चालणार. किंवा तुम्ही एखादी गोष्ट आवडली म्हणून खूप जास्ती खाल्लीत तर ती तुम्हाला नक्कीच त्रास देईल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं प्रमाण हे ठरलेलं असतं की ते किती प्रमाणात खायचं. म्हणजे कधी कधी हे आम्हाला पेशंटना सांगावं लागतं की हे तुम्ही एवढंच खा, एवढ्या प्रमाणात खा. तर ह्या बेरीज ज्या असतात ना, तर तुम्हाला एक सांगते, आवळा जो असतो ना, तो आवळा सुद्धा बेरीज ह्या फलवर्गामध्ये येतो. त्यामुळे बघा आपल्याकडे आता आवळे अतिशय खूप छान प्रमाणात म्हणजे आपण नोव्हेंबर पासूनच आवळे आपल्याकडे यायला लागलेले आहेत आणि पूर्ण फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याला आवळे येतील. त्यामुळे आपण आवळ्याचं सेवन जर आपल्या आहारामध्ये ठेवलं तर आवळा हा व्हिटॅमिन सी चा खूप चांगला स्रोत आहे. आणि आवळ्याने तुमचं सगळं शरीर अतिशय निरोगी राहतं. जे आवळा खाल्ल्यामुळे दीर्घायुष्य मिळतं. जो रोज एक आवळा खातो आयुष्यभर त्यांचे केस शेवटपर्यंत काळे राहतात. बघा म्हणजे तुम्हाला किती टिप्स मिळतायत की एक गोष्ट आपण जर खाल्ली तर त्याच्यामुळे आपल्याला किती जास्ती फायदे होतात. मग तो आवळा जो असतो ना तो तुम्ही कुठच्याही स्वरूपात खाऊ शकता. म्हणजे आवळा जर आता ताजा मिळत असेल तर तुम्ही ताजा कच्चा आवळा खाऊ शकता. तुम्ही तो आवळा उकडवून खाऊ शकता. तुम्ही च्यवनप्राशच्या रूपात खाऊ शकता. तुम्ही आवळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवू शकता. तुम्ही आवळा जो असतो तो आवळा लोणच्याच्या स्वरूपात बनवू शकता.
तुम्ही त्या आवळ्याचा समजा जाम केलात, म्हणजे आपण बघा आपण जेव्हा डबे देतो मुलांना, तेव्हा आईला नेहमी प्रश्न पडतो, की मी मुलांना डब्यामध्ये काय द्यावं? तर तुम्ही त्या आवळ्याचा छानसा जॅम बनवून तुम्ही पोळीवरती किंवा ब्रेडवरती सुद्धा, कारण हल्ली मुलांना ब्रेडशिवाय त्यांचं पान हलत नाही आणि कधी-कधी पटकन झटपट मिळणारा म्हणून आपण ब्रेड वापरतो. तर त्या ब्रेडवरती सुद्धा तुम्ही आवळ्याचा जर जाम लावून तो जर टोस्टसारखा केलात किंवा नुसता ब्रेड म्हणजे पावावरती तुम्ही नुसतं लोणी लावलत आणि वरती आवळ्याचा जाम लावलात, तर ते सुद्धा अतिशय रुचकर लागतं. म्हणजे तुम्ही जरूर करून बघा. की आवळ्याचा जॅम त्याच्यामध्ये तुम्ही साखर पण घालू शकता, तुम्ही गूळ घालू शकता. त्या आवळ्याचं पचन अजून चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी हा जो आवळा असतो त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं आलं घातलं, तर ते अजूनही टेस्टी होतं. ह्याच आवळ्याचं तुम्ही सरबत पण बनवू शकता. म्हणजे कच्चे आवळे उकडवून त्याचं सरबत करू शकता. मी जसं म्हटलं, की मगाशी आपण जेव्हा लोणचं करतो, तर लोणचं करताना आपण जे आवळ्याचं वरती पाणी घालतो आणि ते जे पाणी असतं ते तुम्ही बाजूला ठेवलं, तर त्याचं सुद्धा छान असं सरबत करू शकतो. त्यामुळे हा आवळा आपण विविध प्रकारे वापरू शकतो. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे कोरफड असते. तर ही जी कोरफड असते, ही कोरफड सुद्धा आपल्याला आपल्या आरोग्यासाठी खूप अतिशय उपयोगी पडते. म्हणजे आपल्या घरामध्ये जर कोरफड असेल, तर आपण ते कोरफड ताजी वापरू शकतो किंवा कोरफडीचं जे पान असतं ना, ते असं मोठं पान विकत आणलं तुम्ही नर्सरीतनं किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा मिळतं आणि ते कोरफडीचं पान तुम्ही असं समजा वरती लटकवून ठेवलत, तर ते तसंच ताजं राहतं. म्हणजे आपल्याला जेवढा भाग हवा कोरफडीच्या पानाचा आतल्या गराचा खाण्यासाठी, तेवढा काढून घ्यायचा. इथे एक महत्वाची गोष्ट अशी असते, की कोरफडीच्या जे पान असतं त्याच्या बाजूला ज्या शिरा असतात, त्या जेव्हा आपण त्या कापायच्या असतात. खालचं जेव्हा आपण म्हणजे ही जी कोरफडीचं पात आहे, बाजूच्या जेव्हा शिरा असतात तिथे त्याला काटे असतात. आणि ते काटे तुम्ही कट करून टाकायचे असतात आणि इथून जेव्हा आपण ती कट करतो कोरफड, तर त्याच्यावरती बाजूला असे पिवळ्या रंगाचे डॉट्स येतात. ते डॉट्स मात्र तुम्ही टिश्यू पेपरनी पुसून टाकायचे असतात, कपड्याने पुसायचे असतात किंवा पाण्याखाली धुवायचे असतात. कारण ते जर खाल्लं तर ते तुमच्या शरीराला खूप ओठांना ते त्रासदायक ठरतं आणि ते शरीराला अपायकारक पण ठरतं. त्यामुळे त्याच्यावरती जे डॉट्स येतात, ते काढून टाकायचे असतात. आणि ही जी कोरफड असते, तो आतला जो पांढरा गर असतो, तो तुम्ही एक छोटा तुकडा म्हणजे अगदी अर्धा इंचाचा तुकडा जरी दररोज खाल्लात, तरी त्या कोरफडीच्या तुकड्यानी सुद्धा तुमचं थायरॉइडचं फंक्शन चांगलं राहायला मदत होते. ही कोरफड फक्त थायरॉइडचंच फंक्शन तुमचं सुधारते असं नाही, तर तुमचं यकृताचं कार्य सुद्धा सुधारते. म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये मी म्हटलं, की पिट्युटरी ग्लँडचं महत्त्व आहे, थायरॉइड ग्लँडचं महत्त्व आहे. तसं आपल्या लिव्हरचं ते पण फंक्शन टिकणं खूप गरजेचं आहे. कारण हल्ली फॅटी लिव्हरचे आजार किंवा सोनोग्राफीमध्ये जसे 10 पैकी 6 पेशंट आमच्याकडे थायरॉइडचे असतात, 6-7 पेशंट. तसे जवळ-जवळ 6-7 म्हणजे 10 पैकी 7 सोनोग्राफी रिपोर्टमध्ये फॅटी लिव्हर हे दिसून येतं. त्यामुळे हे ॲलोव्हेरा तुमच्या लिव्हरचं कार्य सुद्धा सुधारतं. ज्यांना शक्य नाही, की मला दररोज ते ताजं कोवळं मिळत नाहीये, मी ते खात नाहीये, तर तुम्ही ॲलोव्हेराचा ज्यूस सुद्धा घेऊ शकता. पण त्याची सुद्धा मात्रा तुम्ही डॉक्टरांच्याकडनं ठरवणं गरजेचं असतं. कारण मी जसं नेहमी सांगते, की तुमची प्रकृती कुठची आहे आणि त्या प्रकृतीनुसार तुम्हाला ते सूट होईल का? म्हणजे मला डायबिटीज झालाय म्हणून मी कारल्याचा ज्यूस प्यायचा आणि मग हायपर ॲसिडिटी घेऊन डॉक्टरांकडे जायचं. त्यापेक्षा ह्या गोष्टी आपण जर डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्या, तर ते योग्य ठरतं. पण तुम्ही जेव्हा औषध हे आहार म्हणून जेव्हा तुमच्या जेवणामध्ये ठेवता, तुमचा त्याचा आहार म्हणून वापर करता, तेव्हा ते अल्प मात्रेमध्ये घेतलं जातं आणि मग ते तुम्हाला आरोग्यदायी ठरतं. औषधं अशा स्वरूपाने ठरतं. म्हणजे औषधं न लगे मजला, पण आहार हेच औषध हे असं ठरू शकतं. आणि ही कोरफड जी असते, या कोरफडीचं आपण लोणचं सुद्धा करू शकतो. म्हणजे कोरफडीचे जे तुकडे असतात, ते साईडचं सगळं हिरवं काढून टाकायचं आणि जो आतला गर असतो, तो आतला गर छोटे-छोटे तुकडे करायचे आणि ते छोटे-छोटे तुकडे करून तुम्ही त्याला एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि हळद घालायची आणि ते 2 दिवस सतत हलवत राहायचं. तुमच्याकडे जर चांगलं ऊन येत असेल,
तर तुम्ही उन्हामध्ये समजा ती काचेची बरणी त्याला वरून छान पांढरा शुभ्र रुमाल किंवा मलमलीचं कापड बांधून जर लावून ठेवलात, तर तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्या सूर्याची उष्णता येत जाते आणि ते सुद्धा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जे असतं त्या ॲलोव्हेराचं लोणचं म्हणून वापरू शकता. मग ह्याच्यामध्ये लोणचं करताना काय करायचं? तुम्ही 2-3 दिवस त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ठेवलंय, ते हलवताय आणि एक 2-3 दिवसानंतर त्याच्यामध्ये थोडीशी, अगदी थोडीशी म्हणजे तूप जिऱ्याची फोडणी द्यायची किंवा थोडी मोहरीची फोडणी द्यायची. बस हे लोणचं झालं आणि हे तुम्ही लोणचं ह्या स्वरूपामध्येच खायचं असतं म्हणजे खूप जास्ती खायचं नसतं. या ॲलोव्हेराची भाजी सुद्धा होते आणि ती सुद्धा तेवढीच रुचकर लागते, पण ती सुद्धा प्रमाण कमी घ्यायचं असतं. आणि त्याच्यानंतर ॲलोव्हेराचा तुम्ही ज्यूस घेतलात, तर त्याच्याबरोबर आवळ्याचा ज्यूस सकाळी मिक्स करून घेतलात, तरी सुद्धा ते तुम्हाला शरीराला फायदेशीर ठरतं. पण तो ताजा घेणं गरजेचं असतं, कारण आवळ्याचा ज्यूस जेव्हा आपण बाहेरून विकत आणतो, तेव्हा